मित्रांनो, तुम्ही बिटकॉईनबद्दल ऐकलं आहे का? बिटकॉईनमध्ये तुम्ही गुंतवणूक करता का? क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे तुम्हाला माहिती आहे का? मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक करत असताना त्यामध्ये होणारं नुकसान याविषयी आपल्याला कल्पना आहे का? तर या आणि अशाच प्रकारच्या विषयांना आणि अशाच प्रकारच्या मुद्द्यांना आपण हाताळणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक गजानन नेरकर, DSG अर्थजागृती या शैक्षणिक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे क्रिप्टोकरन्सीचे फायदे आणि तोटे. जर तुम्ही यामध्ये ट्रेडिंग करत असाल तर सावध व्हा आणि याचे फायदे तोटे जाणून घ्या आणि मगच पुढे जा. तर सर्वात आधी आपण क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ते जाणून घेऊ. क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल किंवा आभासी प्रकारचे चलन आहे जे क्रिप्टोग्राफीद्वारे चिन्हांकित केले जाते. एक नेटवर्क जे मोठ्या संख्येने संगणकांवर वितरित केले जाते, ज्यामुळे बनावट किंवा दुप्पट खर्च करणे जवळजवळ अशक्य होते. तर ही एक प्रणाली आहे जी ऑनलाईन सुरक्षित पेमेंटसाठी वापरली जाते आणि मोठ्या प्रमाणात बिटकॉईन्सचा ट्रेड हा जगभरात चालू असतो. हे बिटकॉईनचं जे मार्केट आहे ते 24 तास चालू असतं मित्रांनो, कारण जगाच्या विविध भागांमध्ये त्याला ट्रेड करायचं असतो. त्यामुळे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी असे 24 तास हे मार्केट चालू असते. आपण जाणून घेऊ बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सीचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत. तर पहिला प्रकार आहे बिटकॉईन, दुसरा रिपल, तिसरा लाईट कॉईन, बिटशेअर, डॉग कॉईन, मंकी कॉईन, झेड कॅश, इथिरम, मोनेरो अशा प्रकारचे जवळपास 25हून अधिक बिटकॉईनचे प्रकार आहेत मित्रांनो, क्रिप्टोकरन्सीचे प्रकार आहेत. आता ही क्रिप्टोकरन्सी काय आहे तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही जसं आपण व्यवहार करताना चलनी नोटा देतो तशा चलनी नोटा न देता हे कॉईन्सच्या स्वरूपात डिजिटल करन्सी तुमची ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे कार्यरत होते आणि तुमच्या अकाउंटमध्ये ही सॉफ्ट कॅश म्हणून जमा होते बिटकॉईनची रक्कम. क्रिप्टोकरन्सीचे फायदे जाणून घेऊ मित्रांनो. पहिला फायदा आहे महागाईपासून संरक्षण. आता चलनवाढीमुळे किंवा महागाईमुळे अनेक चलनांना त्यांचे मूल्य वेळोवेळी कमी होण्यास उद्युक्त केले आहे. त्याच्या प्रक्षेपणाच्या वेळी जवळजवळ प्रत्येक क्रिप्टोकरन्सी कठोर आणि जलद रकमेसह जारी केली जाते. ASCII अशी ही संस्था आहे जी कॉम्प्युटर फाईल कोणत्याही नाण्याचे प्रमाण निर्दिष्ट करते आणि ग्रहामध्ये फक्त 21 दशलक्ष बिटकॉईन प्रसिद्ध केले जातात. ठीक आहे, तर हा पहिला फायदा आहे मित्रांनो की महागाईपासून संरक्षण होतं बिटकॉईनमुळे किंवा क्रिप्टोकरन्सीमुळे. दुसरा जो फायदा आहे तो आहे स्वयंशासित किंवा स्वतःचं व्यवस्थापन स्वतः करतो बिटकॉईन. कोणत्याही चलनाचे शासन आणि देखभाल हा देखील त्याच्या विकासासाठी एक गंभीर घटक आहे. क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार डेव्हलपर किंवा खाण कामगारांनी त्यांच्या हार्डवेअरमध्ये साठवले आहे, जे त्यांना तसे करण्यासाठी भेट म्हणून व्यवहार शुल्क मिळते. तर बिटकॉईनचे सुद्धा फंड मॅनेजर्स अवेलेबल असतात मित्रांनो, जे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या माध्यमातून बिटकॉईनला ऑपरेट करत असतात. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण म्हणजे काय तर क्रिप्टोकरन्सीचा एक प्रमुख घटक मानला जातो विकेंद्रीकरण. बऱ्याच क्रिप्टोकरन्सी विकसकांद्वारे नियंत्रित केल्या जातात आणि ज्यांच्याकडे नाणे खूप जास्त आहे किंवा ते बाजारात आणण्यापूर्वी ते विकसित करण्यासाठी कॉर्पोरेशनद्वारे नियंत्रित केले जाते. तर विकेंद्रीकरण म्हणजे काय तर एखादा देश चालवणारं शासन असतं ते बिटकॉईनला चालवत नाही मित्रांनो. हे विकेंद्रीकरण करून प्रायव्हेट हँड्सच्या माध्यमातून बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी चालू असते. चौथा फायदा व्यवहाराची किफायतशीर पद्धत आपल्याला बिटकॉईनमध्ये दिसते. क्रिप्टोकरन्सीचा सर्वात जास्त उपयोग म्हणजे सीमापार पैसे पाठवणे
क्रिप्टोकरन्सीच्या मदतीने वापरकर्त्याने भरलेले व्यवहार शुल्क नगण्य किंवा शून्य रकमेपर्यंत कमी केले जाते. म्हणजे बिटकॉईनवर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात ब्रोकरेज किंवा चार्जेस देण्याची गरज नाही आणि सोप्या पद्धतीने आपण फॉरेन करन्सीमध्ये किंवा फॉरेन एक्सचेंजमध्ये आपण सीमापार पैसे पाठवू शकतो बिटकॉईनच्या माध्यमातून. करन्सी एक्सचेंज सुरळीतपणे पूर्ण होते बिटकॉईनच्या माध्यमातून, क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून. $US असो, युरोपियन युरो असो, ब्रिटिश मापन एकक असो, ब्रिटिश पाऊंड असो किंवा भारतीय रुपया असो, जपानी येन असो, अशा विविध चलनांचा वापर करून बिटकॉईन विकत घेता येतो, क्रिप्टोकरन्सी विकत घेता येते आणि विकता येते. तर या माध्यमातून परकीय चलनाचे रूपांतर योग्य पद्धतीने आपल्याला करता येते. मित्रांनो, हे क्रिप्टोकरन्सी जे आहे ते एकदम सुरक्षित आहे आणि त्याची गोपनीयता ही चांगली ठेवण्यात येते. पण एका बाजूला असंही आहे की काही कृत्रिम कंपन्या बिटकॉईन हॅक करून किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये व्हायरस किंवा हॅकच्या माध्यमातून ते आपले व्यवहार फिसकटवू शकतात आणि आपली सुरक्षा, आपली गोपनीयता ही सुद्धा चिंताजनक राहते. क्रिप्टोकरन्सीमध्ये फंड्सचे सहज ट्रान्सफर होते. मित्रांनो, एखाद्या बिटकॉईनमध्ये जर मी प्रॉफिट बुक केला असेल तर तो त्वरित माझ्या खात्यामध्ये मी घेऊ शकतो. आता मित्रांनो, आपण क्रिप्टोकरन्सीमुळे होणारे नुकसान पाहूया. आता पहिला मुद्दा, बेकायदेशीर व्यवहार. अनेक देशांनी, जगातल्या अनेक देशांनी बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी हे व्यवहार अवैध मानले आहेत. इवन भारतामध्ये सुद्धा जरी आपण बिटकॉईन ट्रेड करत असलो तरी अनेक क्रिप्टोकरन्सीज यांचे व्यवहार हे सेबी किंवा ज्या आपल्या नियामक संस्था आहेत त्यांच्या अंतर्गत हा येत नाही. त्यामुळे भारतीय लोकांनी बिटकॉईन किंवा क्रिप्टोकरन्सी ट्रेड करणे हे धोकादायक आहे. दुसरा, डेटा गमावण्याचा धोका. तुमची जी माहिती आहे, संपूर्ण माहिती, पर्सनल डेटा, गुगल ॲक्सेस हा त्या बिटकॉईन कंपनीला तुम्हाला द्यावा लागतो ॲपच्या माध्यमातून. तो जर तुम्ही देऊन ठेवला असेल तर डेटा गमावण्याचा धोकासुद्धा निर्माण होतो. मित्रांनो, याची जी पॉवर आहे ती काही हातातच आहे. मित्रांनो, मोठ्या प्रमाणात याचा ट्रेड केला जातो. अंदाजे 60,000 रुपये किंमत असलेला एक बिटकॉईन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 50 लाखाच्या वर होतो. रिस्क किंवा जोखीम निर्माण होते आणि याची पॉवर काही हातातच आहे. अन्य टोकनसह NFT खरेदी करणे याच्या माध्यमातून शक्य होते. कोणताही रिफंड किंवा कॅन्सलेशन मिळत नाही. मोठ्या प्रमाणात व्होलाटाईल असं हे मार्केट असतं. एका दिवसात मित्रांनो, तुम्ही जर कॉल साईड म्हणजे तुम्ही असं अज्युम केलं की मला बिटकॉईन वाढणार आहे, अशा दृष्टीने तुम्ही कॉल बाय केला तर तो $5,000 कमी होतो बिटकॉईन दिवसाला. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही असं ठरवलं आता मी पुट साईडला जातो तर बिटकॉईन वाढायला सुरुवात होतो. अशी मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये व्होलॅटिलिटी आहे. हॅक्ससाठी असुरक्षित आहे हे मी आपल्याला आधी सांगितलंच. तर मित्रांनो, क्रिप्टोकरन्सी आणि त्याचे एकूणच फायदे आणि तोटे आपण जाणून घेतले. तुम्ही जर हे ट्रेडिंग करत असाल तर सावध व्हा, त्याचा टेक्निकल स्टडी करा, विचारपूर्वक ट्रेड करा, आपले पैसे सुरक्षित ठेवा, ही नम्र विनंती. DSD अर्थजागृतीच्या माध्यमातून आपण असे अनेक व्हिडिओज आणखी बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.